दोन, तीन, चार, पाच. फक्त 5 मिनिटं लागतात जीव, पण त्याचे परिणाम मात्र आयुष्यभर भोगावे लागतात. बरोबर. तुम्ही कोण? ते महत्वाचं नाहीये. मी काय विचारतो आहे ते जास्ती महत्वाचं आहे. काय कटकट आहे ना? शांतपणे जीव पण देता येईल. मध्येच कोणी ना कोणी कळवळतं. जीव द्यायचा आहे ना तुम्हाला? ठीक आहे, चला वाटलं तर मी मदत करतो ना तुम्हाला. म्हणजे द्यायचं आहे पण पण त्यांचा हात पकडून तुम्ही आज उभं राहायला शिकला, बिनधास्तपणे धावायला शिकला. आज त्यांचाच हात सोडून त्यांना हाल अपेष्ट सहन करण्यासाठी सोडू नका. ए भाई तुझा प्रॉब्लेम काय? तुमचा जीव देणे. नाही आमच्या जीव देण्यामुळे तुला काय फरक पडतोय? मला नाही, पण तुमच्या आई वडिलांना नक्कीच फरक अरे पडेल. माझ्या आई वडिलांशी तुझा काय संबंध? अरे तुमचा तर आहे. अरे कोण आहे माणूस? मला काय माहित? मित्र. कोण मित्र? कुठला मित्र? ए बाबा तर तुला जर आमच्यासोबत आत्महत्या करायची असेल ना तर पकड आमचा हात. दोन भले तीन चल. नाही नाही नाही. तीन तिघा काम मिळत. आणि आपण जर फेमस नाही झालो, तर माझा तिसरा काम कुठं होईल? आणि माझा पहिल्यांदा हो ए बाबा ये तुझा ऐकलं जा जा जा. तुला नाही माहिती आमच्यावर जीव देण्याची पाळी का आली आहे? माहिती आहे मला. हे कसं? हे असं मगाचपासून तिथे बसून तुमचा मूर्खपणा बघतोय. मूर्खपणा. हे सगळं तुम्हाला मूर्खपणा वाटतं? मग नाही तर काय? अगं 3-4 वर्षाच्या प्रेमामुळे तू आपल्या जन्मदात्या आई वडिलांचं प्रेम विसरून गेलीस. अरे आयुष्यात एखादी चुकीची व्यक्ती भेटते मान्य आहे, पण त्यामुळे तू सरळ आपला जीव संपवायला निघालीस. अगं कोण कुठला तो मुलगा आणि ती तुझी जिवलग मैत्री, त्यांनी केलेल्या विश्वासघाताची शिक्षा तू आपल्या आई वडिलांना का द्यायला निघालीस? मी कुठे त्याला शिक्षा देते? मग आपल्या तरुण मुलीचं प्रेम त्यावर खूप आनंद होणार आहे असं वाटत आहे का? नाही. मला एक सांग, तुझे वडील इतके निर्दयी आहेत का की त्यांनी तुझी एकही इच्छा पूर्ण केली नाही कधीच? असं नाही. माझ्या पप्पांचा तर माझ्यात खूप जीव आहे. मी त्यांच्याकडे काही मागितलं आणि त्यांनी दिलं नाही असं कधीच घडलं नाही. माझे प्रत्येक हट्ट त्यांनी पुरवलं. मला आत्ताही आठवतं. लहानपणी ना मला एक ड्रेस खूप आवडला. त्याची किंमत खूप जास्त होती. पण तरीही माझ्या वडिलांनी मेहनत करून ओव्हरटाईम करून तो पुढल्याच महिन्यात माझ्यासाठी ड्रेस आणून दिला. मोठी झाल्यावर तो ड्रेस तू टाकून दिला असशील. नाही हो, तो ड्रेस मी आत्ताही जपून ठेवतो. का? का म्हणजे? माझ्या पप्पांनी ओव्हरटाईम करून मेहनत करून ते माझ्यासाठी आणलं होतं म्हणून. मग आता तुझ्या प्रियकराचं प्रेम तुझ्या पप्पांच्या प्रेमापेक्षा सर्वश्रेष्ठ निघालं. अगं जन्मा अगोदर मारणाऱ्या बापाची कमतरता नाहीये हे समज. 3-4 वर्षाच्या स्वार्थी प्रेमासाठी जीव देण्यापेक्षा त्या रक्ताचं पाणी करणाऱ्या बापासाठी का नाही जगू शकत? तुझ्यावर जीव ओढून टाकणाऱ्या त्या पप्पांनी त्यांच्या भावनांची काहीच किंमत नाहीये का ग तुझ्या आयुष्यात? आणि तुमचं काय? तुमचं लग्न होत नाहीये म्हणून लोक तुम्हाला टोमणे मारतात. पण तुमच्याविषयी वाटेल ते बोल म्हणून त्यामुळे सरळ तुम्ही आपला जीव संपवायला निघाला. मला एक सांगा, त्या लोकांमध्ये तुमचे आई वडील पण सामील आहेत का? नाही नाही म्हणजे माझी आई बोलत असते मला हा पण ती इतरांसारखा माझा तिरस्कार नाही करत हो कधीच. आपल्याला किती वाईट वेळ आली तरी आपल्या घरचे नेहमीच आपल्या सोबत असतात. फक्त आपणच त्यांचा विचार करत नाही हो कधीच. सारखाच आत्महत्येचा विचार करून माझ्या एका जवळच्या मित्राने ते उडी मारून संपवलं स्वतःच.
केली असती आणि सोबत सोबत आत्महत्या करण्याचा विचार सुद्धा त्याच्या मनात निघून गेला असता. पण नाही थांबू शकला तो. आकाश आकाश नाव आणि त्याची एक मैत्रीण पण होती. जीवापाड प्रेम होतो दोघांचं एकमेकांवर. पण तिच्या घरच्यांना त्याचं नातं मान्य नव्हतं. आणि त्याला हे कळून चुकलं होतं की ते कधीच एक होऊ शकणार नाही. आणि म्हणून इथे येऊन जीव देणे हेच एक उत्तर सापडलं नाही. मला वाटलं अशी आत्महत्या करून ते सगळे प्रश्न सुटतील. पण आत्महत्या करून आपले प्रॉब्लेम कधीच संपत नसतात. तर उलटे ते वाढतात आणि त्यांना तोंड द्यावं लागतं ते आपल्या घरच्या. आपण तर या समाजातून निघून जातो, या जगातून निघून जातो. पण आपल्या आठवणी इथेच असतात जिवंत काय. आणि आपल्या आठवणी आठवून आठवून आपल्या जवळच्या माणसांना रोजचं मरण येत असतं. जेव्हा त्याच्या मरण्याची बातमी त्याच्या घरच्यांना कळली, तेव्हा त्याच्या वडिलांना पॅरालिसिसचा अटॅक आला. आणि तेव्हापासून आजपर्यंत ते अंथरुणाला खेळले. त्याची आई बिचारी म्हातारा वयात जमत नसताना वाटते ते काम करून सांभाळली असं. तिच्या मरणाने त्याची प्रियसी दुसऱ्या बरोबर लग्न करायला तयार होईल असं वाटलं होतं त्या. पण तिला सुद्धा त्याचा वीर सहन नाही. आणि तिने सुद्धा इथेच येऊन आत्महत्या केली. तिच्या एका चुकीच्या निर्णयाचा फटका 3 जीवांना बसला. असं जर तुमच्या आईवडिलांच्या बाबतीत घडलं तर? आपण आयुष्यात कधी अशा जागी उभे असतो ना की जिथे आपल्या समोर तोंड नसते असते. आपल्याला नेहमी हा मागचा रस्ता चढायचा, कारण समोरच्या रस्त्यावर चालायला थोडी हिंमत लागते आणि तीच हिंमत नाही माझ्याकडे. आज थोडी हिंमत करून या रस्त्यावर चालायला काहीच हरकत नाही. आता माझं लग्न नाही झालं ना तरी चालेल, तरी माझं पुढचं आयुष्य माझ्या आई वडिलांना सुखी ठेवण्यात खर्च करेल. मी सगळं विसरून जाईल. हे आयुष्य माझ्या आई बाबांनी मला दिलं. ते मी एका फडतूस माणसासाठी का जगू? थँक्स. कशावर? आम्हाला आमचा मूर्खपणा समजावून सांगितलं. हो, तुझा नंबर देतो का? नाही म्हणजे परत कधी मनात आत्महत्येचा विचार आला ना तुलाच कॉल करतो. त्याची काहीच गरज नाही. यापुढे जर पुन्हा आत्महत्या करण्याचा विचार तुमच्या मनात आला, सरळ इथेच भेटेल.
माहिती नव्हती ना की मी आत्महत्या करणार आहे म्हणून पेट्रोल टाकायला ठेवले होते. हा तुझ्याकडे ठेव. हा. चला आज मी सोडतो तुम्हाला. हा? त्याची काहीही गरज नाही. माझं वळण. ओ मॅडम 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 मी काय म्हणतो तुमचा नंबर देता का? काय नंबर काय तुमचा? नाही रे डबल जिओ वडाफोन काय केस हा नंबर देता. आयुष्यात ऑनलाईन हा ठीक सांगितले. ओ मॅडम हो मी तर घरी गेल्यावर पहिले ऑनलाईनच होणार आहे.